कोणीच तुम्हाला रिअल सांगणार नाही, मी रिअल सांगते तुम्हाला, कारण की मी स्वतः अनुभवलेला आहे आणि तोच अनुभव मी तुमच्यासोबत शेअर करते। सबस्क्रायबर कंप्लीट करायला मला किती मेहनत घ्यावी लागली, काय काय करावं लागलं हे मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका आणि सबस्क्राइब करा आणि माझे सगळे व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओज तुम्हाला कसे वाटले ते पण लाईक करा, कमेंट करा। तुम्ही कमेंट केल्यानंतर मला समजतं की तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात। आणि आज आपण ह्या व्हिडिओची सुरुवात करूया। ह्या व्हिडिओची सुरुवात करताना मी माझा आधी परिचय सांगते की मी आहे हेमा गायकवाड आणि मी एका छोट्याशा फॅमिलीतून आहे आणि नवीन युट्यूबवर जेव्हा मी आली तेव्हा मला जराशी भीती वाटत होती की बाबा आपले व्हिडिओ अपलोड होत जा केल्यानंतर कोण बघेल का नाही, कमेंट करेल का नाही, लाईक करेल का नाही, सबस्क्राइब करेल का नाही। पण तुम्ही प्रामाणिकपणे मेहनत करा आणि मी प्रामाणिकपणे मेहनत करते आणि माझे सबस्क्रायबर 3 दिवसात कंप्लीट झालेले आहेत। 1000 सबस्क्रायबर 3 दिवसात। त्याच्यानंतर मी थोडे थोडे शॉर्ट व्हिडिओ वगैरे टाकते आणि मोठे व्हिडिओ जास्त टाकत नाही कारण की मोठ्या व्हिडिओना एवढे व्ह्यूज येत नाहीत, पण शॉर्ट व्हिडिओना मला चांगला रिस्पॉन्स भेटतोय आणि त्याच्यामुळे माझे 1000 सबस्क्रायबर कंप्लीट झालेले आहेत आणि तुमचे पण होतील सबस्क्रायबर कंप्लीट। तर तुम्ही पण जास्तीत जास्त शॉर्ट व्हिडिओ टाका। 1000 सबस्क्रायबर केलेले आहेत तर ते कसे करायचे मी नक्कीच तुम्हाला सांगणार आहे। हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, मी पूर्ण डिटेल्स मध्ये सांगणार आहे आणि सबस्क्रायबर कसे वाढवायचे ह्याची ट्रिक पण तुम्हाला सांगणार। चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका, सबस्क्राइब करा आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघू शकता। माझी आता सुरुवात केलेली आहे मी युट्यूब चॅनलवर, मला येऊन नाही म्हणलं तर बरेच दिवस झालेत। व्हिडिओ बनवायचा की तो व्हायरल झाला पाहिजे आणि थंबनेल सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे थंबनेल, आणि थंबनेल जर अट्रॅक्टिव्ह असेल तर त्याला बघून लगेचच व्ह्यूअर्स आपले येतात आपल्या चॅनलवर आणि आपल्या चॅनलला व्हिजिट मारतात। तर मी युट्यूबवर नवीन आहे तर मी नवीनच व्हिडिओ बनवायला लागले, मला काही जास्त दिवस झालेले नाहीयेत, पण कमी दिवसामध्ये 1000 सबस्क्रायबर मी कसे कंप्लीट केले हा एक्सपिरियन्स मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। व्ह्यूअर्स आपल्या चॅनलला व्हिजिट मारतील तेवढेच आपले सबस्क्रायबर वाढणार आहेत। आणि सुरुवात तुम्हाला सांगते लॉंग व्हिडिओ पासून अजिबात नाही, कधीही शॉर्ट व्हिडिओ पासून सुरुवात करायची, कारण की लॉंग व्हिडिओ जर टाकले तुम्ही तर कुणीच बघत नाही। आणि तुम्हाला सांगते लॉंग व्हिडिओ बघायला जरा बोर वाटतं कारण की आपलं एवढं काही कनेक्ट झालेलं नसतो आपण पब्लिकशी, कारण की पब्लिकशी कनेक्ट व्हायसाठी आधी 30-30 सेकंदाचे व्हिडिओ टाका तुम्ही, शॉर्ट व्हिडिओ ते पण। आणि जेवढे तुम्ही शॉर्ट व्हिडिओ टाकाल तेवढे तुमचे सबस्क्रायबर वाढतील। एकदा का सबस्क्रायबर वाढले की तुमचं मॉनिटाईज व्हायला वेळ लागत नाही, कारण की व्ह्यूज जर चांगले भेटले व्हिडिओला तर लवकर आपलं चॅनल मॉनिटाईज होतं। आणि नवीन जर व्ह्यूअर्स असतात तर नवीन व्ह्यूअर्ससाठी छोटीशी टिप्स आहे, कुणी का असेना माझ्यासारखं जे नवीन युट्यूबर्स आहेत त्यांनी सुरुवातीला ना शॉर्ट्स व्हिडिओ टाका। माझा पण अनुभव आहे तो मी तुमच्यासोबत थोडासा शेअर करणार आहे। तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला नवीन असाल तर तुम्ही सबस्क्राइब करा आणि माझ्या चॅनलला व्हिजिट करा। आणि मी इंस्टाग्रामवर पण बरेच व्हिडिओ अपलोड केलेले आहेत, शॉर्ट व्हिडिओ आहेत, तर तुम्ही ते पण जाऊन बघू शकता, त्याची पण लिंक मी माझ्या बायोमध्ये दिलेली आहे। आणि मी फेसबुक प्रोफाईल किंवा फेसबुक पेजवर पण आहे तर त्याची सुद्धा लिंक मी बायोमध्ये शेअर केलेली आहे। तर जाऊन माझ्या फेसबुक पेजला आणि प्रोफाईलला तुम्ही व्हिजिट करू शकता आणि बघू शकता माझे फॉलोअर्स वगैरे। मी आता नवीनच आहे, पण तुम्हाला माहिती आहे ना कुठल्याही कामाची सुरुवात थेंबे थेंबे तळे साठे असंच असते। तसंच आता माझे फॉलोअर्स कमी आहेत पण काही दिवसांनी वाढतील आणि ग्रोथ होतीच, तर तुमची पण ग्रोथ होईल। आणि फक्त काही टिप्स असतात त्या फॉलो कराव्या लागतात आणि त्या टिप्स थोड्याशा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ पूर्ण बघितला तर तुम्हाला समजेल की सबस्क्रायबर कसे वाढवायचे, माझे सबस्क्रायबर मी कसे कंप्लीट केले, कसे वाढवले आणि कसे करतात त्याचा अनुभव मी तुमच्यासोबत शेअर करते। कारण की तुम्हाला माहिती आहे की कोणतंही काम सोपं नसते, साधं वाटतं पण साधं नसते ते। बरेच व्ह्यूअर्स मला कमेंट करतात, पर्सनल मेसेज करतात किंवा कमेंट बॉक्समध्ये जाऊन मला कमेंट करतात की काय दिवसभर साधा व्हिडिओ तर बनवायचा असतो, व्हिडिओ बनायला काय मेहनत लागते, पण जो मी व्हिडिओ बनवतो जो अपलोड करतो त्या व्यक्तीला माहिती असतं त्याच्या मागे त्याची मेहनत काय असते,
फक्त बघणाऱ्यांनी बघितलं म्हणजे सोपं आहे असं म्हणून चालत नाही. कोणतंही काम छोटं किंवा मोठं नसतं, फक्त त्याची सुरुवात करताना थोडी भीती वाटते. मलाही भीती वाटली होती आणि तुम्हालाही वाटत असेल की बाबा कसा व्हिडिओ काढायचा, कसा अपलोड करायचा, आणि तुम्हाला वाटत असेल की कसं बाबा व्हिडिओ बनवण्यापासून अपलोड करण्यापर्यंत पण माहिती जर पाहिजे असेल तर मला नक्की कमेंट करा. मी नक्की तुमच्यासोबत माझा एक्सपिरियन्स शेअर करीन. आणि आज मी तुम्हाला सांगणार आहे 1000 सबस्क्रायबर कसे कंप्लीट केले. तर आपण मेन मुद्द्यावर येऊया आणि मी तुम्हाला सांगते की 1000 सबस्क्रायबर कसे कंप्लीट करायचे. तर सुरुवात तर तुम्ही लॉंग व्हिडिओ पासून अजिबात करू नका. मोठे मोठे व्हिडिओ ना जास्त टाकू नका, कारण की जेवढे तुम्ही मोठे मोठे व्हिडिओ टाकणार ना तेवढे तुमचे व्हिडिओ कोणीच बघणार नाही, त्याला व्ह्यूज येणार नाही. जेवढे तुम्ही शॉर्ट व्हिडिओ म्हणजे जेवढे तुमचे शॉर्ट व्हिडिओ असतील ना तेवढे तुम्ही टाकत चला. रोजचे कमीत कमी 2-3 तरी व्हिडिओ शॉर्ट अपलोड करायचे. शॉर्ट व्हिडिओ जेवढे तुम्ही अपलोड करचाल ना तेवढे तुमचे सबस्क्रायबर वाढण्याची शक्यता जास्त असते. आणि जास्त शक्यता वाढल्यामुळे तुमचे सबस्क्रायबर 1000 सबस्क्रायबर वाढायला मदत होती. त्यातला एक जरी व्हिडिओ व्हायरल झाला, जास्तीत जास्त व्ह्यूज आले तर तुमचे सबस्क्रायबर झपाट्याने वाढतात. आणि माझे फक्त 2-3च व्हिडिओ अपलोड केले मी आणि ते व्हायरल पण झाले. तुम्ही जाऊन बघू शकता माझे व्ह्यूज वगैरे. लाईक जास्त नाही आले, कारण की काही लोक फक्त बघतात, लाईक करत नाहीत. आणि ते न लाईक करणारे लोक आपल्या परिचयातलेच असतात, कारण की त्यांना माहिती असतं बघायचं फक्त, लाईक नाही करायचं. आपले व्हिडिओ आपलेच माणसं लाईक करत नाहीत. त्याच्यामुळं आपल्या माणसांकडून जास्त अपेक्षा नाही ठेवायची, कारण की अपेक्षा भंग कधी होईल काय सांगता येत नसतं. त्याच्यामुळं कधीच आपल्या जवळच्या माणसाकडून अपेक्षा ठेवू नका. आपले माणसं कधीच आपल्याला सपोर्ट करत नसतात. त्याच्यामुळं मेहनत करा, मेहनतीचं फळ कधी ना कधी तुम्हाला भेटणारच आहे. आणि मी पण मेहनत केली. तो माझे 1000 सबस्क्रायबर कंप्लीट झाले. युट्यूबवर 1000 सबस्क्रायबर कंप्लीट आहेत माझे. जाऊन तुम्ही माझ्या प्रोफाईलवर चेक करू शकता. आणि अजून पण माझे पुढं सबस्क्रायबर वाढवा म्हणून माझी मेहनत आणि काम चालूच आहे, प्रयत्न चालूच आहेत. आणि तुम्ही पण प्रयत्न करा, तुमचे पण सबस्क्रायबर नक्की वाढणार. आणि तुम्हाला तुमचे सबस्क्रायबर वाढल्यानंतर मला नक्की कमेंट करून सांगा की माझ्या टिप्स तुम्हाला महत्वाच्या ठरल्या, किंवा फक्त ह्या 2च गोष्टी करा तुम्ही, जास्त काहीच करायची गरज नाही. माझ्यासारखंच तुम्हाला कोण सांगणार पण नाही, कारण की माझा हा रिअल अनुभव आहे. बरेच लोक तुम्हाला बऱ्याच गोष्टी सांगतील, हे करा ते करा, ह्या सेटिंग मध्ये जा, त्या सेटिंग मध्ये जा, असं करा तसं करा. मी तुम्हाला डायरेक्ट सांगते फक्त काही करायची गरज नाहीये. फक्त तुम्ही जा आणि रोजचे रोज शॉर्ट तुमचे व्हिडिओ टाका. जास्त लवकरात लवकर लॉंग व्हिडिओ जर टाकले ना तुम्ही तर तुमचे व्हिडिओ व्हायरल होणार नाही, सबस्क्रायबर वाढणार नाही. तुम्ही फक्त शॉर्ट व्हिडिओ टाका. जास्तीत जास्त जेवढे तुम्ही शॉर्ट व्हिडिओ टाकचाल तेवढे तुमचे लवकर सबस्क्रायबर वाढण्याची शक्यता असते. आणि एकदा का तुमचे सबस्क्रायबर वाढले की तुमचे व्ह्यूअर्स पण वाढतात, बघणाऱ्यांची संख्या पण वाढते, कारण की तुमचे व्ह्यूज पॉईंट वाढतो ना. आणि व्ह्यूज पॉईंट वाढल्यामुळे मग तुम्ही लॉंग व्हिडिओ अपलोड करा. एकदा लॉंग व्हिडिओ अपलोड झाला आणि थंबल, लॉंग व्हिडिओ टाकताना पण काही गोष्टीचं ध्यान द्या, कारण की थंबल खूप महत्वाचं असतं लॉंग व्हिडिओला. थंबल जर तुमचा व्यवस्थित नसेल तर तुमचा कितीही त्या व्हिडिओमध्ये तुमचे चांगले पॉइंट असू द्या, चांगली माहिती असू द्या, कोणीच बघणार नाही. थंबल खूप महत्वाचा पॉइंट आहे. हा महत्वाचा पॉइंट कधीच विसरू नका जर तुम्ही लॉंग व्हिडिओ बनवत असाल तर. लॉंग व्हिडिओ बनवताना थंबल जास्त महत्वाचं आहे. जेवढा आकर्षक थंबल तेवढे व्ह्यूज वाढण्याची शक्यता असते. तर तुम्ही जास्तीत जास्त गोष्टी ध्यानात ठेवून मग अपलोड करा, काम करा. कोणतंही काम लगेच तूप खाल्ले की रूप येत नसते. त्याच्यामुळं प्रयत्न करा. प्रयत्न केल्यानंतर त्यातून तुम्हाला फळ भेटेल. देवानं श्रीकृष्णाने बी सांगितले, कर्म करत राहा, फळाची आशा करू नको, असं काहीतरी आहे. ते तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही समजून घ्या. मी सांगितलं तुम्हाला शॉर्टकट मध्ये. छोटीशी माहिती आहे, फक्त 5-10 मिनिटाची गोष्ट आहे. ते एवढी जरी तुम्ही पूर्णपणे माझी ऐकून घेतली आणि समजून घेतली तरी तुमचे व्ह्यूज आणि सबस्क्रायबर वाढायला मदत होईल. आणि माझं चॅनल जसं मॉनिटाईज होईल तसं तुमचं पण होईल, कारण की एकदा का आपले सबस्क्रायबर वाढले की लवकर चॅनल मॉनिटाईज व्हायची शक्यता असते. तर तुमचं लवकर चॅनल मॉनिटाईज करायसाठी पहिले तुमचे सबस्क्रायबर वाढवा. सबस्क्रायबर वाढवल्यानंतर तुमचे व्ह्यूज वाढवा आणि मग लॉंग व्हिडिओ तुम्ही अपलोड करा. लॉंग व्हिडिओ अपलोड केल्यानंतर सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे असा आहे की कुणाला रिक्वेस्ट करू नका की माझे व्हिडिओ बघा म्हणून, कारण की तुम्हाला खरं सांगते माझ्या अनुभवावरून, कोरडू आहे पण सत्य आहे.
जेवढे तुम्ही जवळच्या लोकांना व्हिडिओ शेअर करचाल ते बघणार सुद्धा नाहीत. 30 सेकंदाचा व्हिडिओ असतो पण 2 सेकंद सुद्धा बघत नाहीत. आणि तुम्हाला सांगते जवळचे लोक कधीच सपोर्ट करत नाहीत, कारण की त्यांना सपोर्ट केल्यावर वाटतं का हा कुठं मोठा होतो की ह्याला कुठं आपल्या ह्याच्यामुळे पैसे भेटतात की, त्याच्यामुळे ना कडू आहे पण सत्य आहे. आणि हे तुम्हाला पण अनुभवायला भेटेल जेव्हा तुम्ही बघा. कधी मी पण बघते, कारण की लाईक वरून मला कळतच की कोण लाईक करते कोण नाही, कारण की सगळं दिसतं. लाईक केल्यावर समजतं कोण आपल्याला सपोर्ट करते करत नाही. कारण की जवळ जरी शेजारचा जरी असला किंवा जवळच्या फॅमिली मधला जरी असला आणि त्याला जर आपण सांगितलं का रे बाबा माझा व्हिडिओ बघितला का, लाईक केलं का, तर तो कधीच म्हणणार नाही की मी लाईक केलं कमेंट केलं. तो नेहमी असंच म्हणणार अरे विसरून गेलो. त्याच्यामुळं कधी जवळच्या माणसांना कधी व्हिडिओ शेअर करू नका, काही करू नका. आणि त्यांना म्हणू पण नका की माझ्या व्हिडिओला तू लाईक कर शेअर कर, कारण की कधी ते आपले लोक असतात पण ते सपोर्ट करत नाहीत. तोंडावर म्हणतात की आम्ही तुला सपोर्ट करतोय पण पाठीमागून त्यांचा सपोर्ट दिसत नाही. त्याच्यामुळं कधीही फक्त आपल्या स्वतःच्या मेहनतीवर भरोसा ठेवा. स्वतःची मेहनत प्रामाणिकपणे करा, कारण की प्रामाणिक मेहनत कधीही कुठेही फळ हे भेटतंच प्रामाणिक मेहनतीला. आणि विश्वास ठेवा तुमच्या मेहनतीवर. मी आज नाही म्हणलं तरी युट्यूबवर बरेच वर्ष आहे काम करते. मला फळाची आशा नाहीये आणि फळ हे भेटणार ह्याची गॅरंटी आहे. आशा नाही ठेवत मी, पण मला वाटते की मला माझ्या कामाचं फळ कधी ना कधी भेटणार आहे. आणि एवढं पण मी त्याच्यावर डिपेंड नाहीये की भेटायलाच पाहिजे. पण मी माझं काम करत राहणार आहे आणि करते. आणि तुम्ही मला जास्त सपोर्ट करा. तुम्हाला वाटत असेल की माझं म्हणणं तुम्हाला जर पटत असेल तर मला सपोर्ट करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब लाईक करा. आणि तुम्ही मला सबस्क्राईब करा, मी तुम्हाला सपोर्ट करीन आणि अशाच नवीन नवीन टिप्स देत राहीन तुम्हाला. कारण की मला जसे जसे अनुभव भेटतील तसे तसे मी तुमच्या सोबत नक्की शेअर करीन. कोणत्याही कामामध्ये कष्ट हे असतंच, थोडा तरी स्ट्रगल करावाच लागतो, कारण की कोणतीच गोष्ट सोपी किंवा साध्या पद्धतीने भेटत नाही. बरेच दिवस झालं मी काही ब्लॉग टाकला नव्हता, तर बऱ्याच दिवसांनी मला असं सुचलं की चला बाबा ज्यांचे सबस्क्रायबर कंप्लीट होत नाहीये त्यांच्यासाठी हा व्हिडिओ बनवावा आणि जो अनुभव मी घेतलेला आहे तो थोडासा अनुभव तुमच्यासोबत शेअर करावा. त्याच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवलाय. तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आणि नंतर मला सांगा की हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. तुम्ही माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. आणि माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करा, शेअर करा. आणि माझी माहिती आवडली असेल